ही घटना ऐकून तुम्ही थक्क व्हाल. दुपारची वेळ असते आणि एक कॅब ड्रायव्हर एका व्यक्तीसोबत मुंबईमधून गाडीमध्ये बाहेर चाललेला असतात. त्यानंतर तो व्यक्ती ड्रायव्हरला सांगतो, मला तुम्ही मालाडमध्ये सोडा, मला तिथे थांबायचं आहे, माझे मित्र येणार आहेत. त्यानंतर ड्रायव्हर त्या मुलाला तिथे सोडतो. पण त्या मुलाजवळ एक बॅग होती. जेव्हा मुलगा खाली उतरतो तेव्हा तो ड्रायव्हरला सांगतो की बॅग पण खाली ठेवा. त्यानंतर जेव्हा बॅग डिकीमधून बाहेर काढतो, ती बॅग त्या मुलाच्या वजनापेक्षाही जास्त जड होती. त्या ड्रायव्हरला थोडासा डाऊट येतो, पण तो काही बोलत नाही. त्या मुलाकडून त्याचं भाडं घेतो आणि तो मुलगा त्याला जायला सांगतो. त्यानंतर मुलगा तिथे थांबतो, पण ड्रायव्हर जवळ 1-1.5 किलोमीटर जातो, लांब येतो. त्याच्या डोक्यात येतं काहीतरी गडबड आहे. त्यानंतर तो पुन्हा फिरून येतो पाठीमागे फिरून आल्यानंतर त्याला तो मुलगा कुठेच दिसत नाही, पण ती बॅग एका झाडामध्ये पडलेली असते. ड्रायव्हरला दिसते. ड्रायव्हर काही लोकांना तिथे जमा करतो. जमा झाल्यानंतर तिथे पोलीस पण येतात. पोलीस जेव्हा ती बॅग खोलतात तेव्हा त्यांना धक्का बसतो. त्या बॅगमध्ये 20-21 वर्षाच्या मुलीचं शरीर होतं. सर्वात आधी तर त्या मुलीचं शरीर पोलीस पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. सर्वात आधी तर पोलीस ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलवतात आणि चौकशीला सुरुवात करतात. पोलीस मुंबईजवळ सारख्या शहरामध्ये आरोपीला शोधणं म्हणजे पोलिसांसमोर एक मोठं चॅलेंज होतं. त्यातल्या त्यात मुलीचं कुठलाही नाव किंवा गाव पोलिसांना माहीत नव्हतं. सर्वात आधी तर पोलिसांना ओला कंपनीकडे चौकशी करतात. तेथून ज्या व्यक्तीनं कार बुक केली होती त्या व्यक्तीची डिटेल्स पोलिसांना मिळते. लगेच पोलीस त्या व्यक्तीच्या घरी पोहोचतात आणि त्या व्यक्तीला ताब्यामध्ये घेतात. चौकशीदरम्यान त्या मुलाने आपलं नाव मुजबिन सय्यद असं सांगितलं. ज्या मुलीची हत्या झाली तिचं नाव मानसी दीक्षित नाव सांगितलं. ती राजस्थानमधल्या कोटामध्ये राहणारी होती. तिचे वडील रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करत होते आणि तिला पहिल्यापासूनच मॉडेलिंगची आवड होती आणि तिला काही छोट्या मोठ्या मॉडेलिंगचे कामं पण मिळत होती. पण त्या कामामध्ये ती समाधानी नव्हती. तिला बॉलिवूडमध्ये काहीतरी मोठं करायचं होतं. 2018मध्ये मानसी मुंबईमध्ये येते आणि आल्यानंतर तिला AK प्रोडक्शन हाऊसमध्ये काम पण मिळतं. मुंबईला आल्यानंतर अंधेरीमध्ये शास्त्रीनगरमध्ये ती राहत होती. उरलेल्या वेळामध्ये सोशल मीडियावर जास्त वेळ ती सक्रिय राहत होती. मुंबईमध्ये आल्यानंतर तिला शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, त्यानंतर क्राईम पेट्रोल अशा अनेक ठिकाणी त्यांना काम मिळतं. दिवसांदिवस ती फेमस होत चालली होती. मुंबईमध्ये मुजाम्बिल आपल्या वडिलांसोबत राहत होता, पण त्याला अभ्यासामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे त्याला 5वी नंतर शाळेमधून काढून घेतात आणि गुजरातमध्ये त्याची नानीकडे त्याला पाठवतात शाळा शिकण्यासाठी. पण काही वर्षानंतर त्याच्या नानीचा मृत्यू होतो. मुजम्बिल पुन्हा मुंबईला येतो. शाळेत त्याला एवढा इंटरेस्ट नव्हता. त्याला मॉडेलिंग आणि बॉलिवूडमध्ये खूप इंटरेस्ट होता. असंच एक दिवस मुजम्बिल मानसीचे फोटो बघतो आणि त्यामध्ये तो स्वप्न रंगवतो. इंटरनेटवरून त्याची तो प्रोफाईल क्रिएट करतो आणि मानसीसोबत बोलायला लागतो. दोघांमध्येही चांगली मैत्री होते. एक दिवस मुजम्बिलची आई कार्यक्रमासाठी बाहेर जाते. त्यावेळेस तो मानसीला घरी बोलवतो मॉडेलिंगसाठी फोटो काढण्यासाठी. त्यामुळे मानसी पण येण्यासाठी होकार देते. मानसीसोबत मुजम्बिल आधी गोड गप्पा मारतो. त्यानंतर अचानक मानसीकडे मुजम्बिल शारीरिक संबंधाची मागणी करतो, पण मानसी या गोष्टींना नकार देते. मग त्या घरामधून ती जाण्याचा प्रयत्न करते, पण मुजम्बिल स्टूल तिच्या डोक्यावर मारतो. त्यामुळे मानसी खाली पडते आणि ती बेशुद्ध होते. त्यानंतर मुजम्बिल तिला पाणी मारून शुद्धीवर आणतो. शुद्धीवर आल्यानंतर मुजम्बिल खूप घाबरतो. त्याला भीती वाटत असते की त्याला वाटत असतं जर बाहेर गेली, पोलीस कंप्लेंट केली तर आपण खूप अडचणीत येऊ. त्यामुळे तो एक दोरी घरामधून घेऊन येतो आणि दोरीनं मानसीचा गळा आवळतो
आणि ती मरण पावते. मुझम्बिल मानसीला एका बॅगमध्ये टाकतो आणि ओला कारच्या सोबत ती बॅग फेकून देतो. पोलीस जेव्हा मुझम्बिलला ताब्यामध्ये घेतात तो तर काही पहिलं सांगत नाही, पण पोलीस जेव्हा त्याला रिमांडमध्ये घेतात तेव्हा तो सगळं कबूल करतो. आज मुझम्बिल हा जेलमध्ये आहे. तर मित्रहो, घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.